हे गाईस गुड आफ्टरनून होत आलं. माझं छोटं वर्जन आहे मागे गाईस. गुड आफ्टरनून नाही, गुड आफ्टरनून. हे गाईस गुड आफ्टरनून बोलते मी, पण मॉर्निंग आहे. गुड मॉर्निंग गाईस. आज आहे अम्माचा बर्थडे, 60वा बर्थडे. म्हणजे असं नाही ना लगेच ती 1 वर्षाची झाली पहिला. किती आहे? 61 रनिंग. गप्पना. तर गाईज काय बनवायला चाललंय? तर गाईज आम्ही डायरेक्ट आता संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे. आम्हाला माहित नाही काय करणार आहे ते. आम्हाला एवढंच माहिती आहे की आम्ही फक्त केक कट करणार आहे. कसं करणार आहे, काय करणार आहे ते माहित नाही. हे लोक आता चाललेत दुपारून मूवीला. तोपर्यंत आम्ही सगळं सोय करणार आहे. सो लेट्स गो गाईस. आम्हाच्या बर्थडेला अजून खूप टाइम आहे, तर आम्ही खाली आलोय जांभळं तोडायला. म्हणजे माझी आई वरून जांभळं मारेल वरून. भाई तेल घातलंय मी डोक्यात म्हणून. ही आमची चिरकुट आहे, आमची बेबी चिरकुट. आमची ताई आलेली आहे भांड आणि साडी घेऊन. तर आई आता वरती जाईल टेरेस. ए चिरकुट, तुला ओळखलं नाही. आता आई टेरेसवर जाणार जांभळं मारायला आणि आम्ही खाली साडी पकडून जांभळं तोडणार. हे गाईस, आज आम्ही अरे येड्या कॅमेरावर हात नीट पकड. आमचा चिक्कू टिकटॉक आंबेडू दिलाय. चिक्कूचा आंबेडू लय छान आहे. मी कॅमेरा काय पकडलास तू? तुझा तिकडे. गाईस जांभळं तोडून झाली आहेत. डोक्यावर पण पाडलेत जांभळं 2-3 आईनी आमच्या. तर हे बघा इतकी जांभळं गोळा केलेली आहेत आम्ही. हे लोक तरी खाली पडलेले उचलतायत. हा ना, हा काहीच कामाचं नाही आहे ना. हा काहीच कामाचं नाही. हा येडा आहे, बॅड बॉय. याला आम्ही बोललो जांभळं उचल, आमच्या डोक्यावर पडतंय. त्याला बोललो जांभळं उचल, खाली पडलेली, पण बिचारी त्याची आई करते बघा. सो इररिस्पॉन्सिबल. गुड आफ्टरनून गाईज. तर आता मी चालले पनवेलला केक आणि बर्थडेचं जर डेकोरेशनसाठी सामान आणायला आणि छोटे छोटे आम्हासाठी गिफ्ट्स आणायला. तर मला लवकर जावं लागेल कारण ताई पण येईल 5-6 वाजेपर्यंत घरी. त्याआधी मला थोडंफार डेकोरेशन करायचं आहे कारण आमच्या घरी तर पप्पा झोपलेत. तर आम्हाच्या घरी फक्त मावशी आहे, तर त्यांच्या घरी जाईल आता आणि मग सगळं डेकोरेशनचं तयारी करणार. सो लेट्स गो गाईस. ऊन खूप आहे म्हणून मी स्कार्फ लावलाय. तर आता चालले. माझ्या फ्रेंडला सांगितलंय गाडी चालवायला कारण माझं पाय दुखतोय. तर आता मी चालले ओल्ड पनवेलला काय आणायला. कन्फ्यूज आहे की आधी काय घ्यायचं काय नाही. तर आधी आम्ही काहीतरी बघायला जाऊ, बलून्स वगैरे. लास्टला केक घेऊ घरी जाताना. लेट्स गो गाईज. आता बलून्स घ्यायला आलोय आम्ही. सो लेट्स गो. कुठे येते दाखव. गाईज हे सगळं घेतलंय फोडायचं वगैरे. आणि आता आम्हाला गजरा घ्यायचा आहे. गजरा म्हणजे वेणी, कारण आम्हाला वेणी आवडते. पण ते नाही भेटले क्रॉसवालं हॅपी बर्थडेचं, तर ते आता घ्यायला चाललो आहे. सो लेट्स गो गाईस. या खायला गरमीमुळे नुसतं बाहेर पैसे चाललेत. आईस्क्रीम ज्यूस आईस. आम्हा केले वेणी
घेतलेली आहे आम्हासाठी वेणी. तर आता चाललोय केक घ्यायला आणि ते पण घ्यायचं आहे क्रॉसवालं, ते आता केकवाल्याकडेच घेऊया. मग तिथून घरी मग डेकोरेशन, मग आम्हाचं वेलकम. पण आम्हाचं वेलकम आम्ही उशिरा करणार आहे बड्डे सेलिब्रेशन, कारण माझी आई उशिरा येणार. सो माझ्या आई आल्यावर आम्हाचा बड्डे सेलिब्रेट करणार. सो लेट्स गो. 15 minutes later. तर गाईस दिसत आहेत का बलून्स? तर बलून्स फुगवतोय आता, मग डेकोरेशन करणार. आणि मग गाईस फायनली मागे बघू शकता डेकोरेशन झालेलं आहे. माझी अशीच अवस्था आहे, फक्त लायनर लावलं, लिपस्टिक नाही. तर आता आम्ही आम्हाला आणतो आणि मग केक ठेवलाय, हे काय फालुदा आणि ऑल टाइम फेवरेट चॉकलेट. सो आता आम्हाला आम्ही आणतो. काय मग स्पेशल जेवायला? पनीर बिर्याणी. तर आज मंगळवार आहे. आज मंगळवार आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे आहे पनीर बिर्याणी. आणि पनीर बिर्याणी बरोबर आम्ही बनवलेली आहे पापड फ्राय, कारण आमच्याकडे कोशिंबीर ही खात नाही, तर त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो आम्हाला. एकाचं काय मग त्याच्यामुळे पनीर लवर आमच्याकडे 2 आहेत. एक आहे ज्ञाना आणि एक आहे अदित. पण ते काल फोनवर बिझी आहे. हॅलो रे बेटा. या अरे ज्ञानेश, हो नको ना रे बाबा, तुम्ही नको. गरज आहे का उजू दिवस काय आहेत माझे? काय बोलते आणि काय नाही. हा असू मी ना येडी कुठली. असू दे. चला चला, रडू नका. चला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amma. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. आमचं जेवण झालेलं आहे. तर आम्हाचा बर्थडे झालेला आहे सेलिब्रेट. सो बाय गाईज, आजचा दिवस इथे संपला.